शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुरू झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा विकास, सुरक्षा आणि सन्मान वाढवण्यासाठी अखंड कार्यरत आहेत, असं खासदार धनंजय महाडिक यांनी बोलून दाखवलं। भुदरगड तालुक्यातील कलनाकवाडी इथं आयोजित महाराजस्व अभियान शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भुदरगड तालुक्यातील कलनाकवाडी इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन केलं होतं। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये हे शिबिर पार पडलं। प्रारंभी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी पालकमंत्री आंबेडकर यांचा सत्कार केला, तर प्रांताधिकारी हरेश सूळ यांच्या हस्ते खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला। ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना शासनाच्या योजनांची पुरेशी माहिती नसते, पण या अभियानामुळे पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 14 वर्षात देशाला प्रत्येक क्षेत्रात विकसित केलंय। केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही लोककल्याणाच्या प्रभावी योजना राबवत आहे। त्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल असं खासदार महाडिक म्हणाले। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही या अभियानामुळे महाराष्ट्र अधिक समृद्ध आणि विकासाच्या दिशेने वेगवान वाटचाल करेल असं नमूद केलं। तर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी शासनाच्या विविध योजना पारदर्शीपणे नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सुमारे 25,000 नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आल्याची माहिती दिली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांची मंजुरी पत्र देण्यात आली। यावेळी तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील, अनिता देशमुख, समीर माने, गटविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव, सभापती विक्रमसिंह पाटील, आर.वाय. पाटील, उपसभापती अरुणा देसाई, कल्याण निकम, भाजपचे प्रवीणसिंह सावंत, राजेंद्र शिंदे, श्रीकांत पोरे, रणजित पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते।